काल कुर्ला पश्चिम एलबीएस मार्ग या ठिकाणी बसचा जो आहे तो अपघात झालेला आहे। भरधाव बस जी आहे ती या मार्केट परिसरात घुसलेली आहे आणि ज्यामध्ये अनेक जण चिरडले गेले, अनेकांचा दुर्दैवाने या घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे। आपण त्याच ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी आंबेडकर नगर या गेटवरती बस येऊन धडकली। ही या ठिकाणीचे आपण दृश्य बघतोय। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काचा ज्या आहेत त्या पडलेल्या आहेत। प्रचंड या ठिकाणी नुकसान जे आहे त्या ठिकाणी आपल्याला झालेलं पाहायला मिळतंय। काल भरधाव वेगाने जी बस या ठिकाणी येऊन धडकली होती तीच ही दृश्य आहेत। त्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला, अनेक जण चिरडले गेले, अनेकांवरती आता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि ही तीच घटनास्थळ आहे, हे तेच घटनास्थळ आहे ज्या ठिकाणी बस धडकली होती आणि थांबली होती। त्यामुळे या ठिकाणी हा जो परिसर आहे तो पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे। पूर्णपणे या ठिकाणी नासधूस झालेले आहे, या ठिकाणी काचा पडलेल्या असतील, प्रचंड मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। आपण पाहू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी ही जी भिंत जी आहे ती देखील एका इमारतीची भिंत जी आहे ती तुटलेली आहे। काका काय सांगाल नेमकं काल काय झालं, किती वाजता घटना घडली, नेमकं काय घडलं काल? मी नव्हतो इथं, मी इथं सध्या समोर कामाला येतो, मी नव्हतो। माझं पोरग्याने सांगितलं की खाली ॲक्सिडेंट झालेलं आहे। तर एक वेगाने बस आली इथून, ते ब्रेक फेल झालं, त्याच्यामुळे ती बस इथं आतमध्ये घुसली। तेवढं आपल्याला माहिती आहे, आपल्याला बाकी काही माहीत नाही। बाकी मग तेव्हा या ठिकाणी इतर कोणी होतं का किंवा त्या बस खाली कोणी? आपल्याला माहीत नाही, काही माहीत नाही। नक्कीच हे होते या ठिकाणी जे राहणारी माणसं ज्यांनी काही माहिती जी आहे ती सांगितलेली। मात्र आपण या ठिकाणी बघू शकतो की कशा पद्धतीने ही जी सुरक्षा भिंत जी आहे ती या ठिकाणी पूर्णपणे कोसळलेली आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। एकंदरीत जर का पाहायला गेलं इकडचा हा परिसर तर गांभीर्य लक्षात येतं की बस किती वेगाने होती। संपूर्ण सुरक्षा भिंत जी आहे ती या ठिकाणी तुटलेली आहे आणि डेपो परिसरात आता कोणत्याही बसला परवानगी नाही आहे। त्यामुळे आता अनेक प्रवासी जे आहेत जे कुर्ला स्टेशनमधून बाहेर येत आहेत त्यांच्यात हाल होत आहेत। आता सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे चालकाचं असं म्हणणं आहे की बसचे ब्रेक फेल झाले होते आणि जो स्पीड आहे तो वाढत जात होता, त्यामुळे हा अपघात घडलेला आहे। मात्र त्यामध्ये अनेकांचा दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे। आता सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे चालकाचं मेडिकल झाल्यानंतर खरी माहिती जी आहे ती समोर येणार आहे। कॅमेरामॅन प्रवीण सह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।